किंवा इथे बसलेले आपण सगळेच अशी आहोत की ज्यांनी खालपासनं काम केलेलं आहे। माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बूथपासनं वॉर्डाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करत करत आज मी देखील मुख्यमंत्र्याच्या पदावर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 3 वेळा पोहोचलो। हे केवळ भारतीय जनता पार्टीत संभव आहे, कारण ही कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची पार्टी आहे। आणि म्हणूनच संघटन पर्वाला आपल्या पक्षामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि आपल्याला या गोष्टीचा अभिमान आहे। 2014 साली ज्यावेळी माननीय अमितभाई शहा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाले त्यावेळी अमितभाईंनी एक टार्गेट ठेवलं। टार्गेट हे होतं की भारतीय जनता पक्षाला भारतातला सर्वात मोठा पक्ष बनवणं टार्गेट नव्हतं। भारतीय जनता पक्षाला जगातला सगळ्यात मोठा पक्ष बनवण्याचं टार्गेट होतं, कारण तोपर्यंत जगातला सगळ्यात मोठा पक्ष हा चीनचा कम्युनिस्ट पक्ष होता, ज्याचे 8 कोटी सदस्य होते, 8 कोटी। आणि भारतीय जनता पक्षाने संघटन पर्व सुरू केलं आणि कार्यकर्त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे सदस्यता मोहीम राबवली। आपण 11 कोटी सदस्य या देशामध्ये तयार केले आणि जगातला सगळ्यात मोठा पक्ष आपण झालो। आणि हे 11 कोटी सदस्य केले म्हणजे कागदावरचे सदस्य नाही आहेत किंवा काहीतरी आकडा सांगायचा म्हणून नाही आहे। आपण जी सदस्यता करतो तिचं व्हेरिफिकेशन होतं आणि त्याचं सबमिशन इलेक्शन कमिशनकडे आपण करतो। त्याच्यामुळे काहीतरी मी आकडा सांगून दिला म्हणजे 25,000 झाले, मी 1 लाख सांगायचा, बंटीने 3 लाख सांगायचा, असा आकडा चालत नाही। हा व्हेरीफाईड आकडा आहे। 11 कोटी व्हेरीफाईड अशा प्रकारचे आपण कार्यकर्ते सदस्य नोंदवले आणि त्यातनं जगातली सगळ्यात मोठी पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी नावारूपाला आली। आज आपल्याला तो रेकॉर्ड तोडायचा आहे। महाराष्ट्रामधला आपला आजपर्यंतचा रेकॉर्ड 1 कोटी सदस्यांचा, 1 कोटी। यावेळेचं आपलं टार्गेट हे 1.5 कोटी सदस्यांचं आपण महाराष्ट्रामध्ये घेतलंय। 1.5 कोटी नागरिकांना सदस्य बनवायचं हे आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देशाच्या भारतीय जनता पक्षाच्या बैठकीमध्ये माननीय मोदीजी, माननीय नड्डाजी यांच्या समक्ष आपल्या महाराष्ट्राचा आकडा सांगितलाय की आम्ही 1.5 कोटी सदस्य त्या ठिकाणी तयार करू। आणि खरं तर आपण बघितलं तर आता सदस्यता करणं सोपं झालं आहे, पण अकाउंटेबिलिटी वाढली आहे। पूर्वीच्या काळामध्ये मला आठवतं आपण रसीद बुकं घेऊन निघायचो आणि रसीद फाडायची, पैसे जमा करायचे, हिशोब चुकायचे, रसीद बुकं हरवायचे। मग अनेक लोकांच्या घरी अध्यक्ष 1-1 वर्ष चक्रा मारा, अरे रसीद बुक दे, रसीद बुक दे, रसीद बुक दे, तो काही द्यायचा नाही, मग त्या अध्यक्षाला शिव्या पडायच्या। आता सगळं सोपं झालंय, देश डिजिटल झालाय, आपली सदस्यता डिजिटल झालेली आहे। आता आपण एक मिस कॉल दिला की आपल्याला डिजिटली छोटा फॉर्म येतो, तो फॉर्म भरला की तो फॉर्म भरल्याबरोबर आपण ऑनलाईन सदस्य होतो। पण याचे 2 फायदे आहेत। आता बोगस सदस्य कोणाला बनवताच येत नाही। जो सदस्य बनला त्याचा अकाउंट आणि अकाउंटेबिलिटी ही आपल्या सेंट्रल सर्व्हरला नोंदवली जाते, त्यामुळे आता कोणी चुकीचा आकडा देऊ शकत नाही। आणि प्रत्येक सदस्याशी संपर्क सूत्र ठेवण्याकरता त्यांचा मोबाईल नंबर आपल्याकडे आहे, त्यामुळे पक्षाची महत्त्वाची घटना, महत्त्वाची माहिती, देशातले महत्त्वाचे कार्यक्रम, सरकारच्या विशेष मोहिमा, या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचवता येतात। आणि म्हणून ही सदस्यता मोहीम आपल्या पक्षाकरता अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं संघटन पर्व आहे। आज आपण पाहू शकतो की महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाचा विस्तार झाला, महाराष्ट्राच्या गेल्या 30-35 वर्षाच्या इतिहासामध्ये सातत्याने 3 निवडणुका
100पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा जिंकणारा पक्ष एकमेव तुमचा आणि माझा भारतीय जनता पक्ष आहे। हे नजीकच्या इतिहासात महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्यांना आणि पक्षांना करता आलं नाही। ते मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने करून दाखवलं। आणि 2014 साली 122 जागा, 2019 साली 105 जागा आणि 2024 साली न भूतो, मी भविष्यात म्हणत ना, भविष्यात रेकॉर्ड तोडू, पण न भूतो अशा 132 जागा जिंकून भारतीय जनता पक्षाने दाखवून दिलं महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे आणि महाराष्ट्राच्या जनाजनाच्या मनामनातला पक्ष देखील भाजपच आहे, हे भारतीय जनता पक्षाने दाखवून दिलं। पण हा जो काही आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे, हा आशीर्वाद जर आपल्याला टिकवायचा असेल तर आपल्या पक्षाची लोकाभिमुखता ही अत्यंत महत्त्वाची आहे। पक्षाची लोकाभिमुखता, संघटनेची लोकाभिमुखता आणि लोकप्रतिनिधींची लोकाभिमुखता, या तिन्ही लोकाभिमुखतेच्या आधारावर आपण आपलं यश टिकवू शकू। आणि म्हणून